टोमॅटो चटणी सँडविच बनवणार आहोत आज आपण. तर कच्च्या टोमॅटोची ही चटणी बनवली आणि या चटणीपासून पटकन होणारे असे साधे सोपे ना सँडविच पाहूया. 2 पद्धतीने पाहूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर यासाठी लागणारं साहित्य पाहू. तर या ठिकाणी टोमॅटोची चटणी घेतली मी, कच्च्या टोमॅटोची चटणी. कांदा असे काप केलेत, काकडी आणि एक बटाटा शिजवलेला काप केले. तर ही टोमॅटो चटणी हिरव्या टोमॅटोची चटणी आहे. तर रेसिपी व्हिडिओ ना आहे चॅनलवर. नुसतं आपलं चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी सुद्धा छान होती ही चटणी. तर ब्रेडचे 4 स्लाइस घेतल्यात मी आणि तव्यामध्ये ना थोडंसं बटर घालून थोडंसं गरम करून घेतलं होतं. आता एका स्लाइसवर ही चटणी लावून घेते या पद्धतीने. तर अशी चटणी ना एकदा बनवली म्हणजे आठवडाभर टिकते. तर एक सँडविच ना मी नुसतं आपली चटणी लावून बनवत आहे. तर अशी चटणी लावायची. यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, काकडी असं आवडीनुसार भाज्या चिरून घालू शकतो. आणि दुसरं बनवलं तर त्यावर ना उकडलेला थोडासा बटाटा, काकडी, कांदा, टोमॅटो हे सर्व घालून ना यावर मेयोनीज घालणार आहोत. तर हे आपलं एक मेयोनीज सँडविच बनवतो. तर अशी ही चटणी बनवलेली असेल ना तर पटकन असं आपलं सँडविच बनलं जातं. चटणी लावून घेतली ब्रेडवर. यावर ना काकडीचे पातळ असे काप लावलेत. कांदा थोडासा लावून घेते या पद्धतीने. तर यावर आवडीनुसार मसाले थोडे घातले तरीसुद्धा चालणार आहे. पण मी नुसती ना चटणी घातली आणि यावर असं काकडी कांदा ठेवला आहे. यावर पुन्हा चटणी घालून ब्रेडची दुसरी स्लाइस घालून ना तव्यामध्ये गरम करून घेणार आहे. तर तव्यामध्ये यासाठी भाजताना ना आपण तूप किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. लोणी तूप जे असेल ते. तर एक जे मी मेयोनीज घालून असं बनवलं आहे ना त्यावर चाट मसाला आणि थोडंसं काळी मिरी पावडर घातली. चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे दोन्हीवर. तर नेहमी तर आपण ना थोडंसं चीज किंवा मेयोनीज घालून सँडविच बनवतोच. पण या पद्धतीने असं हे नुसतं चटणी लावून ना एकदा बनवून पहा. मग ती चटणी कोणती असेल, टोमॅटोची असेल किंवा अगदी हिरवी आपली पुदिन्याची चटणी असेल ना त्यामध्ये सुद्धा छानच बनून जातं. तर नेहमी एकाच पद्धतीचं असं सँडविच बनवण्यापेक्षा ना या पद्धतीने वेगवेगळ्या चटण्यांचा वापर करून आपण असे चटणी सँडविचेस बनवू शकतो. आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी सँडविचेस बनली जातात. तर एकावर पाहू शकता मी असं मेयोनीज घातलं होतं ज्यावर बटाटा लावला होता ना त्यावर. आणि आता जी चटणी लावली होती ना त्यावर पुन्हा थोडीशी चटणी लावून घेते आणि यावर ब्रेडची स्लाइस ठेवून घेते. या पद्धतीने दोन्ही सँडविचेस ना तव्यामध्ये खरपूस अशी भाजून घेऊ आणि आवडीनुसार कट करून आपली खाण्यासाठी अशी चटपटीत टोमॅटो चटणी सँडविच आणि मेयोनीज सँडविच बनवून तयार झाले. अगदी लहानापासून मोठ्यांना आवडतील अशी बनली जातात. तर त्यामध्ये थोडंसं मी बटर घातलं होतं किंवा अगदी थोडंसं तूप घातलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि छान अशी खरपूस भाजून या ठिकाणी आपली सँडविचेस बनवून तयार झाले. तरी साधी सोपी सँडविचेस रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्हीसुद्धा ना अशी टोमॅटो चटणीमधलं हे सँडविच एकदा नक्की बनवून पहा. तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनूचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं यांना मस्त अशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद. रेसिपीज आवडत असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा.